महाराज आपणास देगलूर बिलोली विधानसभा ही का लढवायची आहे? जय श्रीराम. उपस्थित बिलोली तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना स्वागत करतो. आज गेल्या अनेक दिवसापासून चाललेल्या चर्चेला एक मूर्त स्वरूप म्हणून देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये आमदारकी लढवण्याकरिता मी इच्छुक आहे. बीजेपीकडून एक दावेदार म्हणून मी आज निवडणूक लढण्यासाठी तयार आहे. त्या अनुषंगानं सर्व पत्रकार बांधवांशी संवाद साधावा. त्या संबंधानं सगळं मंडळी आज इथं आलात. तर खऱ्या अर्थानं तुमच्यासमोर अनेक प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारण्याच्या अगोदरच तुमच्या सगळ्यांच्या बरोबर मी 4-5 मिनिटं काही माझा विचार तुमच्यासमोर ठेवणार आहे. पत्रकार म्हणून तुम्हाला सध्याची संपूर्ण जगाची परिस्थिती माहिती आहे. त्यातल्यात आपला हा महाराष्ट्राचा विचार केला तर आम्ही सगळेजण एक वेगळ्या विचारधारेचे याच्यामध्ये वाहत चाललेलो होतो. परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकाराचा हिंदुत्व विचाराचा जे काही धडाकेबाज निर्णय आहे ते सर्व गोष्टी पाहता येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्व विचाराला चांगला काळ म्हणायला काही हरकत नाही. कारण महायुती सरकारने गोमातेला राज्यमातेची दर्जा दिलेली आहे. प्रत्येक गायीसाठी दिवसातला 50 रुपये याप्रमाणे एका गायीची चाऱ्याची व्यवस्था करून दिलेली आहे. तेवढंच नव्हे तर अशी अनेक आज सांगण्यासारखं खूप आहे. लाडक्या बहिणी सरकारी योजना असेल अशी भरपूर काही योजना महायुती सरकारने सुरुवात केल्यामुळं सध्या महाराष्ट्रभरामध्ये महायुती सरकारला चांगली काळ आहे. परंतु ह्या देगलूर बिलोलीमध्ये गेल्या 5 वर्षापूर्वी म्हणजे 2019ला माझं नावाची चर्चा झालेलीच आहे. अनेक पत्रकारांना माहिती आहे. त्यावेळामध्ये सुद्धा माझ्या नावाची चर्चा यावर विधानसभामध्ये झाला. त्यावेळामध्ये काही गोष्टीसाठी आपल्याला पुढे येता आले नाही. दुर्दैवानं वैकुंठवासी रावसाहेब अंतपूरकर त्यांची मृत्यू झाल्यानंतर मध्यंतरी इलेक्शन लागलं. त्यावेळामध्ये सुद्धा खूप नाव चर्चेला आलं. त्यावेळामध्ये भाजपाचे अध्यक्ष म्हणून चंद्रकांत दादा पाटील अध्यक्ष असताना त्यांनी खूप काही ह्या भागातले विचार केले आणि मठामध्ये आले. मठामधून अनेक विषय माझ्यासमोर मांडले. त्यावेळामध्येच त्यांनी दादाने तेच सांगितलं होतं की माझं तयारी आहे, पक्षाने संधी दिला तर माझं काही अडचणी नाही. परंतु त्यावेळातलं परिस्थिती पाहता अनेक लोकांना काही आपला हितचिंतक आहेत. एक महाराज म्हणून पाहत असताना अनेक सर्व समाजातलं फक्त लिंगायत समाजच नव्हे तर सर्व समाजातलं काही मंडळींनी माझ्याशी भेटले. मध्यंतर इलेक्शनमध्ये आपण यायला नको असं सांगितल्यानंतर पक्षानं सांगितलं. कारण ती जी काही दुःखद घटना असल्यामुळं त्यावेळामध्ये पडायला योग्य वाटत नाही म्हणून त्यावेळामध्ये मी माघारी घेतलो. परंतु सध्या जे काही 2024 सुरुवात झाले यावेळामध्ये मात्र एक प्रमुख दावेदारी म्हणून मी भाजपाकडून माझं मागणी ठेवलेलं आहे. या अनुषंगानं महायुतीमधला अनेक लोकांना माझं परीनं गाठीभेटी करत आलेले आहेत. परंतु आज मात्र देगलूर बिलोलीमध्ये इलेक्शन लढवत असताना अनेक लोकांचे प्रश्न आहे की महाराजांनी इलेक्शन लढवावं का आणि का म्हणून लढवतात. परंतु आज आपल्यासमोर अनेक उदाहरणं आहेत. या भारत देशामध्ये लोकशाही असल्यामुळं अनेक संत महात्मे इलेक्शन लढवले आहेत. त्याच्यामधलं साक्षी महाराज असेल, उमा भारती असेल आणि राजस्थानची योगी बालकनाथ असेल किंवा आपले सर्वांचे परिचित योगीजी असेल, या सगळ्यांचे विचार आम्ही पाहिला तर संतांनी लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये गेल्यानंतर त्यांची काम तुम्ही सगळंजण पाहिलं. कारण संत म्हटले तर त्यांची मूळ पिंडच सेवेचा असतो. म्हणून सेवेसाठी हा क्षेत्र निवडलं तर खऱ्या अर्थानं जे काही शासनाचं अनेक जे काही योजना आहे तो खऱ्या अर्थानं गोरगरिबापर्यंत पोहोचता येतो. तेवढाच नव्हे, संत म्हटलं तर आमची कामाची सेवेचा आहे. आम्ही धर्माची सेवा करणारी मंडळी आहोत. अंगावर भगवा वस्त्र टाकल्यानंतर घरदार मायबाप सगळ्यांना सोडून समाजासाठी आज आम्ही उभा टाकलेले आहे. एका गादीवर बसल्यानंतर एका जातीवर न थांबता सर्वांगीण विकास व्हावा, प्रत्येक जाती मतातल्या लोकांना आपल्याशी करण्याकरिता समाज सेवेचे बरोबर या राजकीयमध्ये सुद्धा आपण उतरला तर खऱ्या अर्थानं या धर्माचे बरोबर आज तर आपल्या सेवा चालूच आहे.
परंतु ह्या समाजातून राजकारणाचे जे काही फायदे आज अनेक लोक घेतात, समाजसेवा करत करत राजकारणात येतात, परंतु आमचं तसं नाही. आयुष्यभर समाजसेवा आहे, हे कधी खंड पडणारच नाही. आज राजकारण 5 वर्षाचे आहे. सर्व जनतेने सहकार्य केले, इथले सर्वांनी, सर्व समाज, हिंदू समाजाने सहकार्य केलं तर नक्की मी या भागामध्ये निवडून येईल. त्यावेळेमध्ये भरपूर काय या हिंदू समाजच नव्हे तर सर्वांना या देगलूर बिलोलीसाठी भरपूर काय काम करता येईल. त्या अनुषंगानं आज मी इलेक्शनमध्ये उतरण्याचे प्रयत्न करू लागलो. त्या अनुषंगानं अनेक गाठीभेटी सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त भरपूर काय बोलायचं आहे, परंतु पहिले दिवस आहेत म्हणून तुम्हाला जास्त न बोलता तुमचाही काही प्रश्न असेल तर नक्की विचारावा. योग्य वेळी वारंवार तुमच्याही सगळ्यांची भेटी व्हायलाच पाहिजे, कारण खऱ्या अर्थानं समाजाचं चौथा स्तंभ म्हणजे तुम्ही आहात. म्हणून तुम्ही एखादा माणसाला कुठपर्यंत घेऊन जाता येते, कुठं सोडते ते तुमच्या हातामध्ये आहे. म्हणून मी सातत्यानं मुखेड तालुक्यामधला अनेक पत्रकार बांधवांना भेटत असताना मी त्यांना प्रश्न विचारतो, तुमच्यासाठी कुठलाही आमदार असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, तुमच्यासाठी काय केलेलं आहे. मग अनेक लोकांनी आम्ही हे मागणी ठेवलं असं म्हणतात, परंतु आज मला खूप खात्रीशीर आणि एक जबाबदार म्हणून तुम्हाला गोष्टी मी गॅरंटी के साथ मी सांगतो. तर ह्या देगलूर बिलोली विधानसभेमध्ये जनतेने मला सहकार्य दिलं, पक्षाने, महायुती सरकारने, महायुती जे काही आहे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, तर नक्की पहिलाच माझं काम राहील तो म्हणजे आपलं पत्रकार बांधवांसाठी पत्रकार भवनाची काम मी पहिला हाती घेणार आहे. आणि त्याचबरोबर सर्व पत्रकारांची जे विमा असेल, त्यांची फॅमिलीची विमा असेल, तेही करणं फार गरजेचं आहे. कारण पत्रकार म्हणून तुमचे जे काही काम आहे त्या काम पाहता कोणीही तुमच्याकडे लक्ष देणार नाही. योग्य वेळी तुमच्याकडे येतात, तुमचं काम संपले परत तुमच्याकडे कोणी बघणार नाही. म्हणून हे अनेक प्रश्न असताना सुद्धा पहिला तुमचे विचार. आणि मी आज अनेक तुमचे मित्र असेल तर मुखेडमध्ये विचारत होतो, कुठेही गेलं तर मी पत्रकारशी काय एवढं प्रेमानं वागतो, म्हणजे तुमचा जबाबदार आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही ह्या समाजाचे चांगलं आणि वाईट समाजसमोर ठेवणार असल्यामुळं तेही माझं एक प्रथम असं काम आहे. म्हणून पत्रकार बांधवांसाठी पत्रकार भवन असेल, पत्रकारांची विमा असेल, त्या सर्व कुटुंबाची विमा असेल, तेही करण्याचे प्रयत्न करणार आहे. आणि ह्या भागातलं देगलूर बिलोली ह्याच्यामधलं भरपूर काम, बिलोली यातून म्हटलं तर एका काळात मूळ जुन्ना तालुका म्हणजे आपलं बिलोली आहे, परंतु आज बिलोलीची व्यवस्था आपण पाहिलं तर फार अवघड आहे. मी मागे एका दुकानच्या उद्घाटनाला आलो होतो, फोटोग्राफीचं दुकान आपण उद्घाटन करत होतो. त्यावेळेमध्ये आपले शहरातलं सर्व प्रतिष्ठित मंडळी होते, त्याच्यामध्ये सर्व पक्षी मंडळी होते. त्यावेळेमध्ये मी जाहीरपणे सांगितलं होतं, त्यानंतर सर्व होते त्यावेळेमध्ये मी जाहीरपणे विचारलं होतो, आपला हा बिलोली का पुढे जायना झाले, बिलोलीमध्ये अनेक नवीन नवीन उद्योग का येत नाही, नवीन नवीन दुकान का उभा राहत नाही. त्यावेळेमध्ये कोणाकडे उत्तर नव्हतं, कारण आपला हा जुना असलेले बिलोली पुढे जायचं असेल तर खऱ्या अर्थाने ह्या बिलोली एक चांगला वैभव, जे काही पुरातन काळचं वैभव परत पुनर्वैभव आणायचं असेल तर इथले नेते मंडळी खूप काही ह्या शहरासाठी करावं लागतो. म्हणून इथं सर्वांच्या समोर मी ते प्रश्न विचारले तर कोणासमोर उत्तर नव्हतं, परंतु ह्या सर्व गोष्टी विचार करत सातत्यानं त्या बिलोली देगलूर भागामध्ये मूळतः वीरशैव लिंगायत समाजाचं तर आहेतच आहे, त्याच्यापेक्षा पुढे जाऊन हिंदुत्व विचाराचे काम करणारा महाराज असल्यामुळं सर्व जाती, सर्व मतातील लोक आपल्याशी जुळलेले आहेत. आज मीच नव्हे तर अनेक संतांसोबतही सुद्धा तेवढंच प्रेमानं वागणारा इथले समाज आहे. म्हणून ह्या हिंदुत्वादी समाजाला कुठेतरी न्याय देता येतो. हिंदुत्व समाजातलेही सुद्धा अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावर कुठला तर प्रश्नावर तोडगा काढता येतो, असे अनेक विचार मनामध्ये घेऊन मी ह्या देगलूर बिलोली विधानसभा लढण्याची प्रयत्न आहे, माझी इच्छा आहे. माझा विचार मी महायुती सरकारसमोर ठेवलेला आहे. इथं सर्व आलेल्या पत्रकारांना मी फार न बोलते एवढं सांगतो की तुमचे सहकार्य फार गरजेचं आहे. इथून पुढे वारंवार तुमचे सहकार्य माझ्याशी राहावं असे या प्रसंगी सांगून परत एकदा तुम्हा सर्व पत्रकारांशी अशी सांगतो की, कारण विनंती करण्यापेक्षाही एक शुभेच्छा असं देऊन सांगतो की तुमची सहकार्य सातत्य दिलं पाहिजे असं या ठिकाणी सांगतो. परत एकदा तुम्हा सर्वांचं अविष्टचिंतन अभिवादन करतो आणि थांबतो. शिवम. वीरशैव समाजाचं मताधिक्य या विधानसभेमध्ये आहे आणि एकंदरीत आपण निवडून पण येऊ शकता अशी परिस्थिती आहे. पण 2009 पासून हा विधानसभा क्षेत्र जे आहे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे कास्ट व्हॅल्यू लागते. तर आपल्याकडे कोणती कास्ट व्हॅलिड आहे निवडणूक लढवण्यासाठी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने संविधानामध्ये परिशिष्ट जाती असा जे काही उल्लेख केला, जवळपास 92 कास्ट आहे. त्याच्यामध्ये 92 जातीचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये माला, बेडा, बुडगा, जंगमाची सुद्धा उल्लेख आहे. म्हणून या माला, बेडा, बुडगा, जंगम सर्टिफिकेट विथ व्हॅलिड
म्हणजे जे काही लागणार आहे ते सर्व माझ्याकडे आहे. बरोबर. तुमचं नाव आणि तुम्ही नेमकं राहणार कुठले आणि नेमकं तुमची जात थोडं सांगितलं. सर्वांना माहीतच आहे, माझं नाव डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज आहे. गणाचार्य मठ संस्थान मुखेडच्या गादीवर आहे, परंतु मी मुखेडचा नाही. मुखेडचं गादीवर असल्यामुळं मुखेडचे महाराज म्हणतात, परंतु तसं संतांचं एक गाव असं म्हणता येणार नाही. आणि मी सर्वकडे फिरणार आहे. मुखेडला कमी असतो, परंतु दिल्ली देगलूरमध्ये जास्त असतं. नाही, जात कोणती आहे? जंगम आहे. जंगम. पण जंगम ही जात मागासवर्गीय येते का? हा? माला जंगम आहे. स्वतंत्र जंगम ही जात. नाही, 92 जातीचं उल्लेख आहे. महाराजांनी काय सांगितलं, कास्ट व्हॅलिडी आहे. नाही नाही, बिलोली तालुक्यामध्ये लिंगायत समाजाचे बरेचशा लोकांचे जातीचे प्रमाणपत्र आहेत, व्हॅलिड आहेत. हा, लिंगेर. मी ते तुम्ही सांगतो लिंगेर म्हणून आहे. पण आज ते जाती पुढे यायला तयार नाही. आता ते कारण शोधत गेलं तर त्याची 10 वर्ष सरासरी पंचायत समितीमध्ये भास्करराव पाटलाला येताच आलं नाही. आता त्याची कारण वेगळी आहेत, जे विजय माध्यमातून. तसं तुम्ही जे जंगम म्हणजे जंगमच आहात की बुर्गा जंगम, माला जंगम असं कोणती जात आहे? नाला बेडा गुरगा त्याचा एक आहे ना महाराष्ट्रामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये आहे का ती जात? लातूर जिल्ह्यामध्ये झालेलंच आहे. लातूर सध्या जे विद्यमान खासदार आहेत डॉक्टर शिवाजीराव काळे, मला नाही, पण मला काय म्हणायचं महाराज, राखीव मतदारसंघामध्ये मागासवर्गीयांना नेतृत्व करण्यासाठी इतर मतदारसंघामध्ये त्या लोकांना वाव मिळत नाही आणि त्या लोकांना निवडून दिलं जात नाही. त्या लोकांसाठी मागासवर्गीय जे काही असतील ती आणि बुर्गा जंगम, माला जंगम याची नेमकं व्याख्या कशी आहे तेही आम्हाला माहित नाही. खरं तर नक्की तुम्हाला योग्य वेळी त्याचंही कोण माहिती नाही, कळू द्या ना. पत्रकार हे बघा, पत्रकारांमध्ये कळू द्या मला. डॉक्युमेंटली तुम्हाला कोण येतं? डॉक्युमेंट नको. डॉक्युमेंट कोणते सांगण्यापेक्षा थोडी डॉक्युमेंटली तुमची समोर ठेवतो. साहेब, माझं म्हणणं काय म्हणते, म्हणजे तुम्हाला थोडं वाचता येईल ना ते. नाही, मला वाचायची गरज नाही. म्हणजे नेमकं बुर्गा जंगमची कशी परिस्थिती कशी असते, आर्थिक कशी असते, सामाजिक कशी असते, सांगू डिटेल सांगू योग्य वेळी. कसं आता आहे, योग्य वेळ म्हणजे डॉक्युमेंटली सांगितलं. डॉक्युमेंटली थोडं सांगितलं तर बरं होईल. आम्हाला डॉक्युमेंट नको. डॉक्युमेंटली घेऊन आले तर चांगलं होईल. आम्हाला डॉक्युमेंटचं नको. आम्ही तुमच्या संत महाराज, संत म्हणजे कसे असतात, प्रामाणिकपणानं बोलणारे असतात. आम्हाला तुमची व्हेरीफाय करायची आम्हाला गरज नाही. फक्त सांगितलं म्हणजे आम्ही ऐकू शकतो. म्हणजे त्यांची म्हणायची बाबा अर्थपूर्ण जे मागास म्हणजे मागासची लक्षणं असतात, तसं भेडाजंगम आणि मागाजंगमचे काय आणि राखीव म्हणजे कसं असते, त्यांचं घर कुठं असते. जंगम समाज, आपण जंगम समाजाचे पाहता प्रत्येक खेड्यागावमध्ये किती घर असतो? गावाच्या मध्यभागी घर असते म्हणून समजलं जाते. मागासवर्गीयाची एक व्याख्या आहे. राहणीमानाचा दर्जा, त्याच्यावर कसे अन्याय होत्यात आजपर्यंतच्या काळामध्ये करत तुमच्यावर. बरोबर. ज्या लोकांनी इथं वर्चस्व गाजवले, असं किती लोकांनी भेडा जंगल, माला जंगल ह्या लोकांकडे तुमच्याकडे व्हॅलिड असेल, कागदोपत्री होत गेले. कागद महत्वाचं नाही, तुमच्यातील प्रामाणिकपणा आम्हाला कळू द्या, तेच महत्वाचं आहे. थोडंसं म्हटलं की डॉक्युमेंट्स आणलं असतं. कसं आहे, अहो महाराज, आम्हाला डॉक्युमेंटची गरजच नाही हो. तुमच्या शब्दावर आमचा विश्वास आहे. डॉक्युमेंट्स विकासा संदर्भामध्ये देगलूर बिलोली विधानसभेच्या नेमकं तुम्ही काय विकास करणार विधानसभेचा? सध्या बिलोली देगलूर मधलं जे काही MIDCचा प्रश्न असेल आणि ह्या भागातलं जे काही विकास म्हणून आम्ही पाहतो, तिथले जे काही सर्व कार्यालय असेल, प्रत्येक खेड्यागावात जे काही रोड आहे, असे अनेक विषय मनामध्ये घेऊन आहे. ज्यामध्ये सविस्तरपणे सांगण्यासाठी आता काय पहिल्यांदा असल्यामुळे सोपवलं असं काय वर्क झालेलं नाही, कारण सध्या आपला धावपळ असल्यामुळे
ज्यावेळी पुढच्या वेळेला 2 मार्चबद्दल ड्रॉपिंग करून व्यवस्थित आपल्याला पक्षाने तुम्हाला खूप आठवलं का तो खरोखरच तुम्हाला या भागाचा विकास करण्यासाठी म्हणून तुम्ही मठाचे असल्या कारणामुळे तुम्ही नियोजन होता तुम्ही या परिसरातला असल्या कारणामुळे जवळ मुख्य आणि बिंदू लांब नाही 40 किलोमीटर अंतराचा आहे जाणीवर पक्षालाच पाठवलं तुम्हाला कारण ह्या एसटी बिंदून तुम्हाला उमेदवार देण्यासाठी पक्षाचं असं म्हणता येणार नाही. म्हणजे आपला आहे हिंदुत्व विचार जागी करण्यासाठी सर्वांची इच्छा आहे. ते तुम्हाला तरी वाटते अनेक काय वर्षापासून चालू होतं. महाराज तुम्हाला असं तरी वाटते काय आपण मागासवर्गीय जे कार्यकर्ते आहेत की जे निवडणूक लढवू शकतात वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून त्या लोकांवर आपण अन्याय करू लागलो असं वाटते काय कदाचित? तशी काय नाही ना, कारण आपला संविधानमध्ये दिले जे काही आहे त्याप्रमाणेच आपलं अशी काही वेगळं सर्व काही लोक नाही. आल्या आल्या तुमच्या पाया पडल्या तुमच्या आणि त्यांची भावना श्रद्धा आहे. श्रद्धेची बाब आहे ते, त्याग आहे त्यांच्याकडे. ठीक आहे, मला- नाही, नाही, हे बघा, नाही, ऐकून घ्या. भारतीय संविधानानं त्यांना सरळ सरळ ते अधिकार दिलेले आहेत. एक मिनिट ऐका. भारतीय संविधानाच्या परिशिष्टच्या पुढे आपण जाऊन बोलू शकत नाही. त्यांचा अधिकार आहे. त्यांनी अगोदरच क्लिअर केलं नाही की बाबा संत आहेत, देश पातळीवर ते करायला लागले, देशामध्ये मुख्यमंत्री पद सांभाळायला सन्मान लागले. आहे, तो मुद्दा वेगळा. पण तो एक धर्माची असू द्या ना, त्यांना परिशिष्टमध्ये ते व्हॅलिडिटी भेटली ना मामा. असं कसं आपण त्रास करू? मीच टीचर आहे, त्याला नाही करणार, मीच बौद्ध आहे, तर या समाजासाठी त्या धर्मासाठी काय नेमकं काय ते मला पण ना, सर्वांना संविधानिक अधिकार आहे. कसं आहे, संविधान भेटल्यानंतर आपल्या सर्वांनी घेऊन जावं लागेल. सर्वात घेऊन जावं लागेल. हिंदू धर्म हिंदू धर्म नेमकं हे बोलतात. नाही, तर नाही, हे धर्म काय? मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, संत बौद्ध जरी धर्म, असले एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. भारतीय संविधानाने त्यांनी आता सांगितलं परिशिष्ट त्यानुसार त्यांना ती व्हॅलिडिटी आहे. आता बाकीच्या गोष्टी आपण काही त्याच्यामध्ये जाण्याची गरज नाही. जर आपल्याला वाटलंच तर आपण लोकशाही मार्गाने तुम्ही त्याला हे करू शकतो. आता येत्या आम्हाला गजानन पांचाकडून सकाळपासून माहिती मिळाली. मात्र माहिती मिळाल्यानंतर आम्हाला ही बातमी तालुक्यातल्या काही लोकांपर्यंत पोहोचली, कोणाच्या माध्यमातून. मात्र तुम्ही राजसत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहात. मात्र तुम्ही जे लोकांना लिंगायत समाजाच्या लोकांनी फोन लावले की महाराजांना तुम्ही आवर्जून हा प्रश्न करा. मला फोन लावले किंवा त्यांचं म्हणणं असं आहे तुमच्या शिष्याचं की तुम्ही जे धर्मसत्तेमधून जे तुम्ही त्यांना धम्म देता, तुम्ही जे त्यांना हे देता काय दीक्षा देता, तर तुम्ही दीक्षा देणारे व्यक्ती आहात. तुमच्याकडून आम्ही समाज आदर्श पण पाहते. म्हणजे आम्हाला तुम्ही उपदेश देता धर्मातून आम्ही तुमचे मान्य करतो. मात्र तुम्ही त्या धर्मावरून राजकारणावर जाणं महाराजांसाठी योग्य नाही. तुम्ही धर्मसत्तेवर राजसत्तेकडे काय येतात असा तुम्ही प्रश्न करा. असं तुमच्या म्हणजे भाविकांना प्रश्न आलेला आहे. मीच करायला असं म्हणा की असं म्हणजे आलेच मीच करायला असं म्हणा ना. मला अधिकार आहे. आवडूनच आलाय. मला अधिकार आहे. मधल्या काही लिंगायत समाजाच्या आपण लोकांबरोबर- पुस्तकाचं नाव घ्यायचं नाही. बरोबर आहे प्रश्न बरोबर आहे. आता हे महाराज पक्षांनी पाठवले नाही, नाही, महाराजांना आम्ही प्रपोज करतोय. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ का? धर्मसत्तेवरून राजसत्तेमध्ये येण्याचं कारण म्हणजे जे ते लोकांना धर्मसत्तेमधून राजसत्तेमध्ये येण्याचं कारण जे तेवढंच धर्मसत्तेत काय ना, राजसत्तेत येणं दोन्ही काही वेगळं क्षेत्र नाही माझा विचार आहे. कारण काय, धर्मसत्यातून होणारं काम काय आहे हे धर्माच्या बरोबर समाज देखील काम होणार आहे. आणि आज सर्वांना एक जाहीर सांगतो, तुम्ही माझा मठामध्ये जातीचं काही बंधन नाही. आज माझा मठामध्ये सर्व जातीचे लोक आहेत. एवन मातंग बौद्ध समाजाचे सुद्धा मठामध्ये येतात, आपल्यासोबत बसतात, आपले कार्यक्रमामध्ये पंगतमध्ये प्रसाद घेतात. जेणेकरून माझं मठामध्ये जातीचं काही बंधन नाही. म्हणून धर्म अप्रत्यक्ष काम कोणाचे करतो, समाजाचे काम करतो. समाजाचे काम करत असताना खऱ्या अर्थानं राजकारण म्हणजे अप्रत्यक्ष तो समाजकारणच आहे. म्हणून ह्याच्यामध्ये धर्म आणि राजकारणाचा आपण सांगड घातलो तर खऱ्या अर्थानं कामाला गती भेटतो. कारण काय, आज मी प्रत्येक खेडेगावपर्यंत पोहोचू शकतो आणि माझ्याकडे येणारा खूप दूर करेल त्याला जातीचं बंधन तो माझ्यापर्यंत येऊ शकतो आणि माझ्याकडे बंधन दृष्टी वेगळा असतो. मग तो माणूस माझ्यापर्यंत आला, खरंच मला कुठं तर वाटलं त्याचं काहीतरी अडचणी आहे बाबा, तर एक महाराज म्हणून ते काही सुटणं शक्य नाही. मग एखादा ह्या सत्यावरून आम्हाला म्हटलं तर लवकर होऊ शकतं. तेच एकमेव कारण आहे. आणि धर्म सत्यातून राजकारणात आल्यानंतर धर्मकारणातल्या कुठल्याही गोष्टी काही अडचणी येणार नाही. कारण आधी सुद्धा तुम्ही पाहत असेल
तर नवरात्री चालू आहे आता सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही गोरखपूरला गेलात तर योगी आदित्यनाथजी आजही 9 दिवस त्यांची उपवास असतो, आजही 9 दिवस त्यांचे अनुष्ठान असतो, आजही 9 दिवस त्यांनी कुमारिका पूजन करतात. म्हणजे राजकारणात आलं म्हणजे धर्माचं कुठलंही बंधन त्यांना राहणार नाही. कारण आजही मी सुद्धा आम्ही रात्रंदिवस फिरू लागलो, अनेक ठिकाणी मी फिरू लागलो, पण आपलं काही आम्ही सोडलेलं नाही. आपलं पूजापाठ चालूच आहे, प्रबोधन चालूच आहे. आजच जगद्गुरूंचे कार्यक्रम मी तिथं जाऊन आलो, म्हणजे इथं आलो हे जरा तर ते काही सोडण्यासारखं नाही. उलट त्याचा मी थोडंफार भर पडतो. म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातून आता त्यांनी म्हटले सगळं जण काय पडले ज्या त्यांना वाटते की आपुलकी वाटतो. अशी एखादा थोडासा सत्यात आलो तर खऱ्या अर्थानं खूप काय काम करतो. श्रद्धेचा मुलगा महाराज. और ग्रामीण भागामध्ये जेवढे काही मंदिर आहेत, माझ्या गावात मुलगा आहे, हो. मंदिर प्रवेश नाही आम्हाला. या बाबतीत तुम्ही जर निवडून आला तर आपण गरीब लोकांना येणारच तुम्ही निवडून. नक्की. या बाबतीमध्ये मागासवर्गीय लोकांना मंदिर प्रवेशासाठी तुमची काय भूमिका आहे? मुक्त प्रवेश ठेवणार आहे. तुम्ही मुक्त प्रवेश ठेवणार, पण प्रत्येक हे गावाजवळ- मुलगा उद्या आम्हाला हा. महाराजकडून मांगडचे हे मंदिरात एवढा अशी भाषा होणारच. मग त्यावेळेस तुमची काय भूमिका आहे? नाही नाही, आपलं कसं आहे, मंदिर राहणारा तो भक्तासाठी आहे, भक्ताला जाती नसतो. आता म्हणणार असेल कोणी त्यांची भावना त्यांची काय कल्पना चुकीचं असेल तसं कोणी म्हणत तशी असेल नाही. तुम्हाला आपल्याला कायद्याचं स्वरूप कायद्याचं नाही, स्वरूप नाही, नाही. नाही, नाही, पण मंदिर नाही, आहे. नाही. नाही, काका, मी बोललो एक मिनिट बोललो याच्यावर. हा, बोला. परवा कासरळीमध्ये मारुती मंदिराच्या कळशारोहणाचा कार्यक्रम आहे. हा. असं कोणीच नाही बाबासाहेब आपल्या संविधानापेक्षा कोणीही आजच्या डेटमध्ये मोठा नाही. मंदिरात जर कोणी जरी येत असेल तर त्याला मंदिराच्या बाहेर व्हा असं म्हणायचा अधिकार कोणाला काल नाही. परवा झाले की? नाही, तुमच्या गावापुरतं मर्यादित झालं. आज आमच्या कासरळीत दादांना विषय माहिती आहे. अशी ते एखादा- पत्रकार आहे. नाही, चुकून एखादा अपवाद होत असेल ते नास्तिक बुद्धीचे असतात. मंदिरावर परवानगीच्या परवानगीमुळे पत्रकार परिषद संपली असते. सर्वांनी घंटावर करून आणि महाराजांच्या भावना करून एक भेट वस्तू म्हणून सर्व पत्रकार बॅग म्हणजे समन्वय असावा म्हणून गेल्या अनेक 1925 पासून संघ काम करतो. मंदिर तुम्हाला मंदिर परवानगी संदर्भात आमचे प्रयत्न चालू आहेत. येणाऱ्या काही वर्षामध्ये हे सगळे प्रश्न सोडवतात. त्याचं काम चालू आहे. पहिलं काम बोलूसाठी करा. पहिलं बोलूसाठी करा. एक मिनिट सगळ्यांना खाली आहे.